भयावह स्थिती, आजाराने नाही उपासमारीने मरण्याची वेळ। गोरेगाव रॉयल पाम्स येथे विलगीकरण केलेल्यांच्या जेवणात आढळून आल्या अळ्या। अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे। माहिती दिल्यानंतर देखील प्रशासनाचा कोणताही अधिकारी फिरकलेला नाही। कोरोना संशयितांना औषध नाही, पुरेसे जेवण नाही। आजच्या घडीला मुंबईत कोरोनाचे हजारो रुग्ण आहेत आणि दुर्दैवाने त्यांच्यात दिवसागणिक वाढच होत आहे। त्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना महानगरपालिकेच्या वतीने वेगवेगळ्या हॉटेल्स व इमारतींमध्ये विलगीकरण कक्षात ठेवले जाते। अशाच प्रकारे काहींना गोरेगाव रॉयल पाम्स येथील हॉटेलमध्ये विलगीकरण कक्षात ठेवले असून सध्या त्यांची वाईट अवस्था आहे। तेथील क्वारंटाईन असलेल्या तरुणांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची अद्याप कोणतीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली नसून त्यांना पुरेसे अन्न मिळत नाही। तसेच अन्नात अळ्या सापडल्या असून त्याची माहिती देऊन देखील अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्यामुळे तेथील क्वारंटाईन असलेल्यांवर उपासमारीची पाळी आली आहे। तेथील एका तरुणाने याबाबत जनआधार टाइम्सची मदत घेतली असून आमचे प्रतिनिधी निलेश धुरी यांचा रिपोर्ट पाहू। हमें क्वारंटाइन में रखा है, मैं और मेरी आंटी की फैमिली, दो फैमिली को एक साथ हमें पिछले 11 दिन से यहाँ पर रखा है। मैं भगत सिंह नगर 2 नंबर नासिर गली में रहता हूँ और वहाँ पे एक लड़के को पॉजिटिव हुआ था और उसके बाद हमें यहाँ पे रखा गया। पिछले 11 दिन से हमने कुछ नहीं कहा। खाने में बहुत सारा इश्यू है, खाना एक बच्चे को देने जितना भी खाना इन लोग प्रोवाइड नहीं कर रहे फर्स्ट। और जो कल हमारे साथ हुआ जिसमें खाने में कीड़ा था, तो हमने यहाँ पर एक जो सर्व करता है उसको हमने बताया ये खाने में कीड़ा है, तो वो बोला मैं बात करता हूँ। फिर यहाँ पे एक फूड का नंबर है, जिन 4-5 नंबर इन्होंने दिया हुआ है, जो भी इश्यू है उनसे कांटेक्ट करो करके। तो मैंने कांटेक्ट किया, यहाँ पे श्री मुंदन्ना जेईपी साउथ करके एक नंबर है, फूड के लिए रिकॉग्नाइज किया उन्हें। तो मैंने उनको फोन करके बोला कल कि सर ये ऐसा ऐसा सीन हुआ है, सर खाने में कीड़ा मिला है। तो उन्होंने मुझे ये आंसर किया कि मैं किचन मैनेजर नहीं हूँ जो इतना सब देखते रहो, तो जो भी है मैं आपको मैनेजर भेजता हूँ वहां पे और आपसे बात करेगा। रात को कुछ 10 बजे वो इंसिडेंट हुआ था, 10 to 10:30। अभी 12 बज रहा है, कोई मेरे पास आकर कुछ भी इंफॉर्मेशन या कोई कुछ भी आकर बताया नहीं है अभी तक, ना कोई सोल्यूशन दिया हमें। और यहाँ पर खाना पिछले 10 या 11 दिन से जो हम खा रहे हैं वो कोई इंसान नहीं खा सकता, ऐसा खाना है। रोज दोपहर को खिचड़ी, सुबह नाश्ते में एक छोटा बच्चा खाता है उतना ही उन लोग हमें प्रोवाइड कर रहे हैं। शायद मेरे जैसा या कोई 20 या 15 के बाद का जो एज है वो या एजेड लोगों को ये खाना प्रोवाइड कर रहे हैं, जो उससे पेट नहीं भरेगा। पेट भरने से ज्यादा कि किसी किसी को बीमारियां होगी अदर्स, लाइक ये कोविड की वजह से हमें इन्होंने बचाने के लिए लाया, बट जिनको डायबिटीज है, ब्लड प्रेशर है, उनका स्टमक का क्या, जिनको दवाई या टाइम टाइम पे लेना होता है, उनके खाने का क्या। ये जो खाना प्रोवाइड कर रहे हैं ये लोग, इसमें एक इंसान की पेट नहीं भर सकता। मैं आपको फोटोज देता हूँ, जो मैंने फोटो खींचे रोज, हर 11 दिन का मेरे पास फोटो है जो इन्होंने खाने में क्या क्या हमें दिया है। रोज दोपहर को खिचड़ी देते, डब्बा इतना बड़ा, उसमें भी आधा भर के, जिसमें क्या पेट भरेगा। और किसी को कंप्लेंट करने जाओ तो वो कहते हैं कि हम लोग नहीं प्रोवाइड करे, ये बीएमसी प्रोवाइड करेगी। तो बीएमसी को मेरा ये कहना है कि दादा आप लोगों ने हमें बचाने के लिए लाया, उसके लिए बहुत थैंक्स, बट ये खाना ऐसा प्रोवाइड करके जो आप कर रहे हो या जो आपने जिसको कॉन्ट्रैक्ट दिया है उनसे प्लीज कोऑर्डिनेट करके ये खाने की जो समस्या है उसे हल कीजिए। क्योंकि आज मैं 14 दिन हूँ, आने वाले कल में और भी कोई आ सकता है 14 दिन के लिए, बट उनके साथ ऐसा ना हो इसलिए मैंने ये वीडियो बनाया है। तो प्लीज इसको शेयर करें, जो बीएमसी है उन तक पहुंचे और वो कोई सॉल्यूशन दे, प्रॉपर फूड दे, जिनसे लोग कोविड की वजह से नहीं किसी और बीमारी की वजह से मरे। ये मैं नहीं चाहता, इसलिए मैंने ये वीडियो बनाया। थैंक यू सो मच। मी सुहासिनी सुभाष धुरी, राहणारे एमरल्ड रॉयल पाम मध्ये। माझ्या इथे एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन माणसं ठेवलेली आहेत, तर माझ्याजवळ 5-6 दिवसापासून त्यांची कंप्लेंट येत होती, कारण त्यातली एक जी फॅमिली आहे
ती माझ्या परिचित आहे. तर त्या लोकांनी माझ्याजवळ जेवणाची मागणी केली होती की आम्हाला इथे जेवण मिळत नाही, पोटभर जेवण मिळत नाहीये आणि ते जेवणही चांगलं नसतं, तेव्हा आमची जेवणाची सोय करा. तर त्या संबंधात मी काही लोकांना कळवलं होतं की बघा इकडे लक्ष द्या काय चाललंय ते, पण तिथे कोणी लक्ष दिलं नाही. पण काल अशी गोष्ट झाली की त्या जेवणामध्ये कीड मिळाली आणि ते त्याचा मग व्हिडिओ मला पाठवला गेला. मी म्हटलं आता काहीतरी करायला गरजेचंच आहे. एक आहे हे जेवण कुठल्याही लिडरने जेवून दाखवावं. ते लोक आहेत तर त्यांच्यावर आपण उपकार करत नाही आहोत, कारण आपला जनतेचा पैसा आहे, ती लोक आपलीच आहेत आणि हीच खरी आपल्या देशाची संपत्ती आहे. ही जनता आहे ना तीच आपली संपत्ती आहे. मग त्यांना निरोगी ठेवणं आपलं काम आहे. त्यांच्यावर पैसा चांगला खर्च करायचा आहे आणि करत असतीलही, सरकार करतही असेल, पण भ्रष्टाचार जो आहे ना त्याच्यामुळे ते असं होतंय सगळं. त्यांना जेवण हे व्यवस्थित मिळलंच पाहिजे. तुम्ही पंचपक्वान्न नको देऊ, पण जे काय डाळ भात देताना तो व्यवस्थित द्या ना. नमस्कार, मी अथर्व अमित तळेकर, भारतीय जनता युवा मोर्चाचा वॉर्ड महामंत्री. मी रॉयल पम्प्स गोरेगाव ईस्ट आरे कॉलनीचा रहिवासी आहे. माझ्या इथे रॉयल पम्प्स हॉटेल आहे, रॉयल पम्प्स कॉम्प्लेक्समध्ये. तिथे लोकांना क्वारंटाईन केलं आहे, जे गव्हर्नमेंट क्वारंटाईन असते ते. मला गेल्या 3-4 दिवसापासून त्या हॉटेलच्या जे रहिवासी आहेत ज्यांना क्वारंटाईन केलंय त्यांचा फोन होता की आम्हाला जेवण बरोबर मिळत नाहीये, जेवणामध्ये क्वांटिटी नाहीये, जेवणाला चव नाहीये आणि जेवण खराब आहे. तर मी त्यांच्याकडनं फोटो मागून घेतले. ते फोटो मी बघितले व दुसरीकडे माझ्या वरिष्ठांना पसरवले आणि काल रात्री सुमारास मला 9:15 वाजता, त्यांना 9:30 वाजता जेवण होते आणि मला अराउंड 9:45-10 वाजता मला माझे जे आहेत राहणारे एका रहिवाशांनी मला त्याचा फोटो पाठवला. एक भाजी होती, एक ग्रेव्ही होती, त्या ग्रेव्हीमधनं कीड बाहेर निघाली होती. आणि जेव्हा त्या रहिवाशांनी त्या हॉटेलच्या स्टाफला कंप्लेंट केली, त्या हॉटेलच्या स्टाफने NGO आहे ते त्यांना जेवण सप्लाय करते त्यांचा नंबर दिला. ज्या रहिवाशांनी तो होता माझा मित्र, त्यांनी त्या मॅनेजरला फोन केला. त्याच्यानंतर त्याला असं केलं, त्याला उडवाउडीवरती घेतलं गेलं. माझी सरकाराकडे हात जोडून हीच विनंती आहे की आपण जर एका महामारीशी सामोरं जातो आहे तर लोक जी अफेक्टेड आहेत त्या गोष्टीला त्याचं पण आपण लक्ष द्यावा. नमस्कार, मैं एडवोकेट राम शिंदे, भारतीय जनता पार्टी वार्ड 53 का वार्ड अध्यक्ष हूँ. हमारे वार्ड के अंदर BMC ने रॉयल पंप के अंदर क्वारंटाइन करके लोगों को रखा है. तो वो लोगों के लिए जो खाना भेजा जा रहा है, मुहैया किया जा रहा है, वो बहुत ही सरासर गलत खाना दिया जा रहा है. खाने के अंदर कीड़े मिल रहे हैं, लोगों को प्रॉपर टाइम से खाना नहीं मिल रहा है. जो BMC और ये राज्य सरकार की जिम्मेदारी है वो ठीक तरह से नहीं निभा रहे हैं. जो NGO है उसके ऊपर ये राज्य सरकार और BMC का कंट्रोल नहीं है, जो कि बहुत ही गलत है. और लोगों को ऐसे भूखा रखा जा रहा है. बहुत सारे लोगों की कंप्लेंट आई है और उन्होंने बहुत सारे फोटोग्राफ भी भेजे हैं. इसके ऊपर तुरंत प्रशासन ने, शासन ने और BMC ने कार्रवाई करना चाहिए और NGO का जो लाइसेंस है उसको तुरंत निकालना चाहिए और इसके ऊपर स्ट्रिक्ट एक्शन होना चाहिए, ऐसी हमारी मांग है. और ये मांग जो है पब्लिक की तरफ से आई है, ये हम ये सरकार को बताना चाहते हैं कि जो भी एक्शन ले वो तुरंत ले और ये NGO को बर्खास्त करें. बहुत बहुत धन्यवाद. थैंक यू.